पुणेच्या मध्य भागात तुमचा एक लक्झरियस 4 BHK तुम्ही घेऊ शकता. बिकॉज इतका मोठा लँड पार्सल नंतर या एरियामध्ये येणे शक्य नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल मावळे आहे आणि मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलला, जिथे मी दाखवतो तुम्हाला पुणेतील सगळ्यात लक्झरियस आणि एक्सक्लुझिव्ह प्रॉपर्टीज. आणि मी आज आलो आहे पुणेच्या मध्यस्थानी. या लोकेशनला तुम्ही पुणेचं ब्रह्मस्थान म्हणू शकता. दिस इज द सेंटर पॉईंट ऑफ पुणे सिटी विच इज अ संगमवाडी. आणि मी तुम्हाला आज जो प्रोजेक्ट घेऊन आलो आहे, दिस इज वन ऑफ अ काइंड प्रोजेक्ट बिकॉज दिस इज वन ऑफ द बिगेस्ट लँड पार्सल इन द सेंटर ऑफ पुणे. आणि इथे बनत आहे पुणेतील वन ऑफ द टॉलेस्ट रेसिडेन्शियल टॉवर. यस, यू हर्ड इट राईट. लास्ट इयर याच डेव्हलपरनी या प्रोजेक्टचा फेज 1 लॉन्च केलेला, विच वॉज अ सुपर सक्सेसफुल लॉन्च. आणि आता हे फेज 2 घेऊन येत आहे, ज्यामध्ये हे रिमेनिंग 2 टॉवर्स ओपन करणार आहे, विच इज ऑफ एक्सक्लुझिव्ह 2 BHKचा एक टॉवर आहे आणि एक एक्सक्लुझिव्ह 4 BHKचा टॉवर आहे. आणि लेट मी टेल यू, द बिगेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ दिस प्रोजेक्ट इज इट्स कनेक्टिव्हिटी. बिकॉज इथनं विदिन 1 किलोमीटर रेडियसमध्ये तुम्हाला मेट्रो स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन आहे, पेट्रोल पंप आहे, RTO आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आहे, अँड देअर आर व्हेरियस एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. आणि त्याचसोबत इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला हॉस्पिटल पण इथे रुबी हॉल क्लिनिक इज ऑल्सो व्हेरी नियर बाय. इफ यू आर समवन हू लाइक्स टू पार्टी or you want some kind of a lifestyle, like restaurants, food, eatery, so meals पण इथनं just walking distance वर आहे. So lifestyle असो, emergency services असो, education असो, everything is nearby from this project. आणि जो पण पुणेचा बिझनेसमॅन आहे, इथला व्यवसायी आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो, विदिन 10 to 20 मिनिट्सच्या रेडियसमध्ये तुम्ही पोहोचू शकता लक्ष्मी रोडला, JM रोडला, FC रोडला, MJ रोडला. सर्व लोकेशन इज नियर बाय. सो मी ज्या प्रोजेक्टबद्दल बोलत आहे त्या प्रोजेक्टचं नाव आहे बिर्ला इस्टेटचा पुण्या प्रोजेक्ट, जो की लोकेटेड आहे संगमवाडीला. तर चला जाणून घेऊया या प्रोजेक्टच्या सर्व डिटेल्स. तर सर्वात आधी मी तुम्हाला इथला ड्रोन शॉट दाखवू इच्छितो, त्यानंतर मी तुम्हाला प्रोजेक्टच्या सर्व डिटेल्स देणार आणि ॲट लास्ट तुम्हाला इथला 4 BHKचा शो रेसिडेन्स दाखवणार आहे. तर चला स्टार्ट करूया इथल्या प्रोजेक्टच्या डिटेल्सपासून. सो लेट्स हॅव अ लुक. तर चला समजून घेऊया बिर्ला पुण्या याच्या प्रोजेक्ट डिटेल्स. सो जसं तुम्ही बघू शकता, हा पुणेच्या मध्य भागातला वन ऑफ द बिगेस्ट लँड पार्सल आहे, जिथे पुणेतील सर्वात टॉलेस्ट टॉवर येणार आहे. हा प्रोजेक्ट बनवतो आहे बिर्ला इस्टेट्स. प्रोजेक्टचं नाव आहे पुण्या आणि इट इज लोकेटेड इन संगमवाडी. हा कम्प्लीट प्रोजेक्ट 5.75 एकर्सच्या लँड पार्सलमध्ये बनत आहे, जिथे 4 टॉवर्स येत आहे, वन ऑफ द टॉलेस्ट टॉवर्स ऑफ पुणे, जसं मी तुम्हाला सांगितलं. दिस कम्प्लीट प्रोजेक्ट विल बी ना माय-1 कन्स्ट्रक्शन, जिथे तुमचे जे 4 टॉवर्स राहणार ते राहणार टॉवर A, टॉवर B, टॉवर C आणि टॉवर D. याचा तुम्ही मास्टर लेआउट तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. त्याचसोबत तुम्हाला सांगू इच्छितो, लास्ट इयर यांनी 2 टॉवर लॉन्च केलेले इन द मंथ ऑफ मार्च, जे होते टॉवर A अँड टॉवर C. आता हे लॉन्च करत आहे टॉवर B आणि टॉवर D. आता जे टॉवर लॉन्च करत आहे त्यामध्ये एक टॉवर राहणार आहे डेडिकेटेड एक्सक्लुझिव्ह 2 BHK अपार्टमेंट्सचा आणि दुसरा टॉवर राहणार आहे डेडिकेटेड लक्झरी 4 BHK अपार्टमेंट्सचा. सो असे 2 टॉवर B आणि D हे लॉन्च करत आहे. तेच जर मी सांगू इच्छितो या प्रोजेक्टच्या ॲम्युनिटीजबद्दल, तर सर्वात आधी मी तुम्हाला स्टोरेज दाखवतो. सो यामध्ये तुम्हाला मिळणार बेसमेंट प्लस ग्राउंड प्लस 5 लेवल पार्किंग आणि 43 हॅबिटेबल फ्लोर्स इथे राहणार आहे. त्याचसोबत इथे तुम्हाला डेडिकेटेड ऑलमोस्ट 55,000 स्क्वेअर फीटचा हाय स्ट्रीट रिटेल इथे येणार आहे. त्याचसोबत या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 50+ ॲम्युनिटीज राहतील. सो ज्या 50+ ॲम्युनिटीज राहतील त्या तुम्ही इथे बघू शकता. जसं की इथे 45,000 स्क्वेअर फीटचा क्लब हाऊस येणार आहे, वन ऑफ द बिगेस्ट क्लब हाऊस ऑफ पुणे. त्याचसोबत तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला असं सुंदर गार्डन राहणार आणि ऑन दी पोडियम यू विल बी हॅव्हिंग दिस इन्फिनिटी एज स्विमिंग पूल, ज्याला अनऑब्स्ट्रक्टेड व्ह्यू राहणार आहे इथल्या रिव्हरचा. आणि त्याचसोबत ऑन दी पोडियम फ्लोअर इफ यू कुड सी असं ब्युटिफुल गार्डन राहणार आहे, लँडस्केपिंग राहणार आहे आणि त्याचसोबत चिल्ड्रन्स प्ले एरिया पण राहणार आहे. आणि तुमच्या प्रत्येक टॉवरमध्ये देअर विल बी 2 डेडिकेटेड स्कायडेक फ्लोअर इन ईच ऑफ द टॉवर्स. सो अशा 50+ लक्झुरियस ॲम्युनिटीज या प्रोजेक्टमध्ये राहतील. आणि कनेक्टिव्हिटीबद्दल तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये मी सांगितलंच आहे. आणि त्याचसोबत तुम्हाला सांगू इच्छितो, दिस प्रोजेक्ट हॅज नो JV, नो लिटिगेशन, नो माडा, अँड दिस इज अ कम्प्लिटली फ्री होल्ड लँड पार्सल.
याच्या सर्व डिटेल्स लाईक कॉन्फिगरेशन, कार्पेट, नंबर ऑफ पार्किंग अँड ऑल इन्क्लुझिव्ह कॉस्टिंग तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. तेच पोझिशनबद्दल बोलायला गेलं तर या प्रोजेक्टचं पोझिशन टॉवर वाईज जर मी बोलायला गेलं तर लास्ट इयर टॉवर ए आणि टॉवर सी लॉन्च केले होते. सो त्याचं ॲज पर रेरा पोझिशन राहणार सप्टेंबर 2031 आणि तेच जे आता टॉवर लॉन्च होत आहे टॉवर बी आणि टॉवर डी त्याचं पोझिशन तुम्हाला मिळणार आहे जून 2032 मध्ये. तर चला बघूया इथला 4 BHKचा शो रेसिडेन्स जो की आहे 1805 स्क्वेअर फीट कार्पेट एरियाचा. सो ॲट द एंट्रन्स तुम्हाला असाच प्रीमियम क्वालिटीचा हा वुडन डोअर मिळणार. त्याचसोबत तुम्हाला हा येलचा डिजिटल डोअर लॉक मिळणार आहे ज्याला तुम्ही फिंगरप्रिंटने ॲक्सेस करू शकता, कार्डने ॲक्सेस करू शकता आणि सोबतच ट्रॅडिशनल कीने पण ॲक्सेस करू शकता. तर चला एंटर करूया या सुंदर घरात. सो हे राहणार आहे तुमची एंट्रन्स लॉबी. तुम्ही सर्व डायमेन्शन तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. सो द मोमेंट यू एंटर यू विल बी हॅव्हिंग दिस ब्युटिफुल एंट्रन्स लॉबी विच विल कम्प्लिटली इन्शोर युअर प्रिव्हसी. याला तुम्हाला तुमची इच्छा असेल तर याला डेकोरेट करू शकता. यू कॅन हॅव अ टेबल लाईक दिस, यू कॅन हॅव अ शू रॅक, यू कॅन ब्युटिफाय दिस होल एंट्रन्स लॉबी स्पेस. आणि तुमच्या एंट्रन्स लॉबीच्या ऑन द लेफ्ट हँड साईड दिस विल बी युअर सर्वंट रूम. प्लीज हॅव अ लुक विथ अटॅच वॉशरूम. सपोज तुम्हाला सर्वंट रूम याला नाही बनवायचं आहे तर तुम्ही याला वर्क फ्रॉम होम स्पेस पण बनवू शकता. सो दिस वॉज युअर वर्क फ्रॉम होम स्पेस अँड नाव इट्स टाइम टू शो यू दिस ह्युमंगस लिव्हिंग अँड द डायनिंग एरिया. सो हा रेक्टँग्युलर शेपमध्ये तुम्हाला लिव्हिंग आणि डायनिंग स्पेस मिळणार आहे. आय मीन जस्ट लुक ॲट इट. पुणेच्या मध्य भागात तुमचा एक लक्झरियस 4 BHK तुम्ही घेऊ शकता. हे शक्य आहे आता बिकॉज इतका मोठा लँड पार्सल नंतर या एरियामध्ये येणे शक्य नाही. सो दिस इज द अपॉर्च्युनिटी जे तुम्ही ग्रॅब करायला हवी. यू कॅन सिम्पली कॉल अस ऑन द गिवन नंबर ऑर ड्रॉप अस अ व्हॉट्सॲप टेक्स्ट आणि मी तुम्हाला सर्व डिटेल्स या प्रोजेक्टच्या शेअर करून देईल. सो हा राहणार तुमचा मॅसिव्ह लिव्हिंग अँड द डायनिंग स्पेस. सो असाच लिव्हिंग एरिया तुम्ही पण डिझाईन करू शकता. यू शेपमध्ये तुम्ही यू कॅन हॅव युअर लिव्हिंग स्पेस. जसं की इथे तुम्ही चेअर्स सेटअप करू शकता. यू कॅन हॅव अ सोफा ओव्हर हिअर अँड ऑल्सो ओव्हर हिअर यू कॅन हॅव चेअर्स ऑर अ सोफा वॉट ए युअर लाईक. तुम्हाला जर हवं आहे तर तुम्ही एल शेपमध्ये पण हे ठेवू शकता आणि इथे तुम्ही तुमचा सेंटर टेबल सेटअप करू शकता. द बेस्ट पार्ट इन टॉवर बी अँड टॉवर डी यू विल बी गेटिंग अ फ्लोर टू सीलिंग हाईट ऑफ 10 feet. सो यू कॅन हॅव अ ब्युटिफुल शँडलियर लाईक दिस इन युअर लिव्हिंग एरिया ॲज वेल. सो ही आहे तुमची लिव्हिंग रूम. इथे तुमचा टेलिव्हिजन सेटअप होईल आणि इथेच तुम्ही तुमचा काउंटर सेटअप करू शकता. सो दिस वॉज युअर लिव्हिंग एरिया. नाउ लेट मी शो यू द डायनिंग स्पेस. सो ही राहणार तुमची डायनिंग स्पेस. इथे कम्फर्टेबली तुम्ही 6 सीटर डायनिंग टेबल ठेवू शकता जसं की इथे ठेवला आहे आणि याच्या पुढेच तुम्हाला राहणार हा किचन. नाव हिअर्स द बेस्ट पार्ट. तुम्हाला जो किचन राहणार आहे इट विल बी अ डन अप किचन ज्यामध्ये तुम्हाला लोअर ट्रॉलीज मिळणार आहे, सोबतच अप्पर कॅबिनेट मिळणार आहे, हॉब मिळणार आहे आणि चिमणी पण मिळणार आहे. रेफ्रिजरेटरसाठी तुम्हाला इथे स्पेस राहणार. सो यू कॅन हॅव युअर डबल डोअर रेफ्रिजरेटर बिकॉज इथे कोणती स्मॉल फॅमिली राहणार नाही. सो यू विल बी हॅव्हिंग अ बिग फॅमिली. सो फॉर द बिग फॅमिली यू नीड अ बिग रेफ्रिजरेटर. सो त्यासाठी पण स्पेस आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंच काउंटर टॉप इथे बनवू शकता फॉर द क्विक बाईट. सो जेव्हा पण तुम्हाला थोडासा अर्जन्सी आहे, यू वॉन्ट टू गो आउट, सो यू कॅन ईट हिअर फास्ट अँड यू कॅन जस्ट मूव क्विकली. त्याचसोबत इथे तुम्हाला स्टेनलेस स्टीलचा हा सिंक आणि टॅप मिळणार आहे. सो तुमचे जे पण व्हेजिटेबल्स आहे तुम्ही इथे वॉश करू शकता. सो दिस विल बी द सेम प्लॅटफॉर्म जो तुम्हाला मिळणार आहे. अँड विथ दॅट दिस विल बी युअर ड्राय एरिया. सो ड्राय एरियामध्ये तुम्ही तुमचा वॉशिंग मशीनचा सेटअप करू शकता. अँड हिअर यू विल बी गेटिंग दिस टफन ग्लास अँड दिस स्टेनलेस स्टील रेलिंग. सो ही आहे तुमची ड्राय एरिया. दिस वॉज युअर किचन. तुम्ही सर्वांचं डायमेन्शन तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. आणि त्याचसोबत तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला थ्रू आउट द अपार्टमेंट इन युअर लिव्हिंग एरिया तुम्हाला एसीज मिळणार आहे आणि त्याचसोबत इन ईच ऑफ युअर बेडरूम देर विल बी एसीज विच विल बी गिवन बाय द बिल्डर. आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट जे तुम्हाला सांगू इच्छितो, सो तुमच्या कॉमन एरिया लाईक दिस एंट्रन्स लॉबी, दिस लिव्हिंग, दिस डायनिंग अँड ऑल दिस कॉमन एरिया विल बी हॅव्हिंग दिस इम्पोर्टेड मार्बल फ्लोरिंग विच विल गिव्ह युअर अपार्टमेंट अ प्रीमियम फिलिंग. सो आपण ऑलरेडी आता इथे लिव्हिंग डायनिंग बघितलं आणि त्यासोबत किचन बघितलं. नाउ लेट मी शो यू दिस ब्युटिफुल डेक. सो तुम्हाला लिव्हिंग पण प्रशस्त मिळतं आणि डेक पण प्रशस्त मिळतो. आणि वाव काय व्हेंटिलेशन आहे इथं खरंच. म्हणजे असं वाटेल तुम्हाला तुम्ही हवा महलमध्ये राहत आहे बिकॉज यू विल बी हॅव्हिंग दिस ब्युटिफुल अनऑब्स्ट्रक्टेड ओपन व्ह्यू ऑफ द रिव्हर. सो त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगला लाईट व्हेंटिलेशन तुमच्या अपार्टमेंटमध्ये येणार आहे. सो तुमच्या लिव्हिंग आणि तुमच्या बाल्कनीमध्ये हवा खेळेल इतकं सुंदर वातावरण इथे आहे बिकॉज देर इज अ लॉट ऑफ ग्रीनरी अँड द वॉटर बॉडीज ऑल अराउंड.
सो दिस विल बी युअर डेक. आय मीन जस्ट लुक ॲट द साईज ऑफ दिस डेक. किती सुंदर आणि किती मोठा हा डेक आहे. ॲक्च्युअली दिस इज व्हेरी स्वांकियर डेक दॅट यू विल बी गेटिंग. सो दिस इज द लेंथ. माझे व्हिडिओग्राफर एक एंडला आहे आणि मी एक एंडला आहे. इतकी लेंथ तुम्हाला इथे मिळणार आहे आणि त्याचसोबत तुम्हाला मिळणार हा टफ अँड ग्लास अँड दिस स्टेनलेस स्टील रेलिंग. सो डेक इतका मोठा आहे हा लिव्हिंगचा की तुम्हाला इथे सपोज इफ यू वॉन्ट टू हॅव सम इंडोर प्लांट्स, तुम्हाला प्लांटेशन करायचं आहे, तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट करायची आहे, तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे, योगा करायचा आहे, और सिम्पली तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करायचं आहे और पीसफुली इथे बसायचं आहे, इतका स्पेस तुम्हाला इथे मिळतो आहे. आय मीन जस्ट लुक ॲट इट. आणि इथे तुम्हाला ही अँटीस्किड फ्लोरिंग पण मिळणार आहे. सो या डेकचा आणखी एक सर्वात मोठा बेनिफिट म्हणजे या डेकमधून या बेडरूमचा पण ॲक्सेस आहे. सो या बेडरूममध्ये राहणाऱ्या व्यक्तीला पण या डेकचा ॲक्सेस मिळणार आहे. सो हा राहणार तुमचा डेक. चला आता बघूया इथल्या बेडरूम्स. सो हा 4 BHK अपार्टमेंट हा बटरफ्लाय लेआउट आहे, ज्यामध्ये तुमची एक बेडरूम द मोमेंट यू एंटर इनसाइड युअर अपार्टमेंट तर राईट हँड साईडला येणार, म्हणजे तुमच्या लिव्हिंगला डायरेक्टली अटॅच इथे बेडरूम येणार आहे. सो तुम्ही याला गेस्ट बेडरूम कन्सिडर करू शकता आणि तुमच्या रिमेनिंग 3 बेडरूम्स या अपोजिट साईडला राहणार आहे. सपोज तुमच्या इथे कोणी गेस्ट आला सो ही कॅन स्टे ओव्हर हिअर आणि तुमची पूर्ण फॅमिली ऑन वन साईड. सो दे विल बी हॅव्हिंग कम्प्लीट प्रिव्हसी आणि तुम्हाला पण तुमची प्रिव्हसी मिळणार आहे. सो चला बघूया ही फर्स्ट बेडरूम. सो स्पेशियस बेडरूम्स आहे, खूप चांगल्या बेडरूम साईजेस इथे मिळत आहे तुम्हाला. सपोज इथे तुम्ही कम्फर्टेबली एक क्वीन साईज बेडचा सेटअप करू शकता. त्याचसोबत यू कॅन हॅव अ काउंटर टॉप अँड ऑल्सो अ टेलिव्हिजन ओव्हर हिअर. आणि त्याचसोबत तुमच्या वॉर्डरोबसाठी इथे ॲम्पल अमाऊंट ऑफ स्पेस आहे. आय मीन जस्ट लुक ॲट इट. आणि त्याचसोबत यू विल बी हॅव्हिंग दिस अटॅच वॉशरूम ओव्हर हिअर. प्लीज हॅव अ लुक. तुम्हाला सर्व वॉशरूम्स डनअप मिळणार आहे विथ शॉवर पार्टिशन, काउंटर टॉप विथ बिलो कॅबिनेट. आणि इथले सर्व CP अँड सॅनिटरीवेअर फिटिंग विल बी ऑफ टोटो अँड इक्विव्हॅलंट ब्रँड्स ओनली. सो ही होती तुमची अटॅच वॉशरूम विथ द गेस्ट बेडरूम. आणि त्याचसोबत जसं की तुम्हाला मी सांगितलं तुमच्या डेकला या बेडरूममधून पण ॲक्सेस राहणार आहे. सो दिस वॉज युअर गेस्ट बेडरूम विथ अटॅच वॉशरूम. आता तुम्हाला रिमेनिंग 3 बेडरूम दाखवतो आणि त्याचसोबत तुम्हाला दाखवतो इथला कॉमन वॉशरूम ॲज वेल. प्लीज कम. तर हा राहणार इथला कॉमन वॉशरूम. प्लीज हॅव अ लुक. आणि त्याच अपोजिट तुम्हाला राहणार हा कॉमन बेडरूम. कॉमन बेडरूम पण स्पेशियस आहे. सर्व बेडरूमच्या खूप डिसेंट सायझेस दिल्या आहे. ज्यांना आपण मोठे सायझेसचे बेडरूम, लिव्हिंग, डायनिंग आणि डेक हवा आहे या अपार्टमेंटला सोडू नका. डोंट मिस दिस अपॉर्च्युनिटी. सिम्पली कॉल अस और ड्रॉप अस व्हॉट्सअप टेक्स्ट आणि मी तुम्हाला सर्व प्रोजेक्टच्या डिटेल्स पाठवेल आणि तुमची व्हिजिट पण शेड्यूल करून देणार आहे. सो ही आहे कॉमन बेडरूम. याला तुम्हाला वॉल टू वॉल ही फुल लेंथ विंडो मिळणार आहे. आणि जसं की तुम्हाला मी डेकमध्येच सांगितलं इथे अमेझिंग लाईट अँड व्हेंटिलेशन राहणार आहे. बिकॉज ऑफ दिस ब्युटिफुल एन्व्हायरमेंट तुम्हाला खूप चांगली हवा पण इथे राहणार. सो या कॉमन बेडरूममध्ये तुम्ही हा क्वीन साईज बेड पण सेटअप करू शकता. यू कॅन हॅव अ काउंटर टॉप, टेलिव्हिजन. तुम्हाला स्टडी टेबल हवा आहे तर इथे स्टडी टेबल पण तुम्ही सेटअप करू शकता. आणि त्याचसोबत यू कॅन हॅव दिस वॉर्डरोब ॲज वेल. सो वॉर्डरोब ठेवल्यानंतर, बेड ठेवल्यानंतरही देर इज ॲम्पल अमाऊंट ऑफ ब्रीदेबल अँड वॉकेबल स्पेस इनसाइड दिस कॉमन बेडरूम. सो दिस वॉज द सेकंड बेडरूम. तर चला बघूया इथली थर्ड बेडरूम. प्लीज कम. सो ही राहणार इथली थर्ड बेडरूम अँड दिस इज अ चिल्ड्रन्स बेडरूम. याचा पण तुम्ही डायमेन्शन बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. किती स्पेशियस आणि किती प्रशस्त यांनी बेडरूम्स इथे दिले आहेत. सो या बेडरूममध्ये पण तुम्ही क्वीन साईज बेडचा सेटअप करू शकता. तुम्हाला हवं तर किंग साईज बेड पण लावू शकता. और यू कॅन सेटअप फॉर युअर 2 चिल्ड्रन्स 2 सेपरेट बेड्स ॲज वेल. त्याचसोबत असाच मोठा स्टडी टेबल तुम्ही इथे बनवू शकता. यू कॅन हॅव अ टेलिव्हिजन और अ सेटअप ऑफ कम्प्युटर ओव्हर हिअर. इथे तुम्ही बुक शेल्फ्स बनवू शकता. असाच तुम्ही सेटअप तुमचा करू शकता. आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं, मुलांच्या बेडरूममध्ये व्हेंटिलेशन आणि लाईट येणं खूप महत्त्वाचं आहे. तर इथे यांना पण फुल लेंथ वॉल टू वॉल विंडो दिली आहे विच इज ऑलमोस्ट 50% फिक्स. सो फॉर दी सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ युअर चिल्ड्रन अँड युअर पेट सर्वच बेडरूम्समध्ये वॉल टू वॉल फुल लेंथ विंडोमध्ये हे 50% फिक्स राहणार आणि हे पुढवरचं मुवेबल राहणार आहे. इथे त्यांचं वॉर्डरोब तुम्ही डिझाईन करू शकता जसं यांनी केलं आहे. आणि जस्ट नेक्स्ट टू द वॉर्डरोब दिस विल बी युअर अटॅच वॉशरूम. प्लीज हॅव अ लुक. आणि तुम्ही सर्व डायमेन्शन तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. सो ही होती थर्ड बेडरूम आणि तुमच्या मुलांची बेडरूम. आता टाईम आहे तुमची बेडरूम बघायचा. तर चला तुम्हाला दाखवतो तुमची बेडरूम. सो द मोमेंट यू एंटर ऑन द राईट हँड साईड तिथेच तुमचा हा वॉक इन वॉर्डरोब स्पेस तुम्हाला देण्यात येणार आहे. सो इथे तुम्ही एक वॉर्डरोबचा सेटअप करू शकता आणि त्याच्याच बाजूला दिस विल बी द अटॅच वॉशरूम. प्लीज हॅव अ लुक. सो हे मास्टर वॉशरूम आहे.
खूप स्पेशियस यांनी ही मास्टर वॉशरूम तुम्हाला दिली आहे आणि ही राहणार तुमची प्रशस्त स्पेशियस बेडरूम. किंग साईज बेडचा सेटअप इथे करू शकता. तुम्हाला हवं तर असंच शँडलियर किंवा हँगिंग लाईटचा सेटअप करू शकता. त्याचसोबत यू कॅन हॅव अ TV ओव्हर हिअर, काउंटर टॉप ओव्हर हिअर. इथेच तुम्ही अशी चेअर सेटअप करू शकता आणि त्याचसोबत इथे एक मोठा वॉर्डरोब पण तुम्ही डिझाईन करू शकता. सो अशी ही स्पेशियस बेडरूम आहे आणि याचा सर्वात मोठा बेनिफिट मी तुम्हाला सांगू इच्छितो. सो या बेडरूमला तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन राहणार आहे. सो तुमचं इथे वॉल टू वॉल फुल लेंथ विंडो या साईडला पण राहणार आणि इथे पण तुम्हाला ही स्पेस राहणार आहे. आणि त्याचसोबत सेकंड बिगेस्ट बेनिफिट, सपोज तुम्ही तुमच्या बाल्कनीचा हा डोअर ओपन करता आणि तुमचे सर्व विंडोज ओपन करता. सो यू विल बी हॅव्हिंग ब्युटिफुल क्रॉस व्हेंटिलेशन फ्रॉम युअर विंडोज अँड फ्रॉम युअर डोअर ॲज वेल. सो युजली तुम्ही बघत असाल आजकाल जे पण लक्झरी अपार्टमेंट्स बनवतात त्यामध्ये एकच मोठा डेक देण्यात येतो, पण इथे तसं केलं नाही गेलं आहे. इथे तुम्हाला एक डेडिकेटेड सेपरेट डेक दिला आहे मास्टर बेडरूमला. तर हा आहे तुमचा मास्टर डेक. आपण स्पेशियस आहे, अँटी स्किड फ्लोरिंग. तुम्ही 2 चेअर सेटअप करू शकता. तुम्हाला इंडोर प्लांट्स आवडत असेल, प्लांटेशन आवडत असेल ते ठेवू शकता. तुम्ही तुमची कॉफी एन्जॉय करा, टी एन्जॉय करा, न्यूजपेपर रीड करा, बुक्स रीड करा, और यू कॅन सायलेंटली एन्जॉय द व्ह्यू फ्रॉम हिअर. आणि ऑल्सो इथे पण तुम्हाला टफ अँड ग्लास आणि ही रेलिंग इथे मिळणार आहे. तर हा होता तुमचा 4 BHKचा शो रेसिडेन्स. आय होप यू लाईक इट. आय होप तुम्हाला आजचा हा प्रोजेक्ट रिव्ह्यू नक्कीच आवडलेला असावा. असे नवनवीन रिअल इस्टेट प्रॉपर्टीजचे व्हिडिओज बघण्याकरता, लक्झरियस आणि एक्सक्लुझिव्ह प्रॉपर्टीज बघण्याकरिता तुम्ही माझ्या चॅनल निखिल मावळेला सबस्क्राईब करू शकता. सो प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट अँड ऑल्सो प्रेस द बेल आयकॉन फॉर द लेटेस्ट व्हिडिओ. तर चला भेटूया नेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये. दिस इज निखिल मावळे सायनिंग ऑफ. बाय.